देशसेवेत झटणाऱ्या वीराला अखेरचा निरोप। अरुणाचल प्रदेश पालम येथील 138 बटालियन इथं सेवा बजावत असताना गुरुवारी 9 एप्रिल रोजी एका अपघातात राधानगरी तालुक्यातील सुळंबी गावचा सुपुत्र केंद्रीय राखीव पोलीस दलाचा हवालदार सागर शंकर पाटील वय 43 यांना वीरमरण प्राप्त झालं होतं। त्यांच्यावर शनिवारी 11 तारखेला सकाळी 10 वाजता शासकीय इतमामात दूधगंगा नदीकाठच्या स्मशानभूमीत अखेरचा निरोप देण्यात आला। त्यांच्या चितेला मुलगी अनया हिनं अग्नी दिला। देशसेवेसाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या या वीर जवानाच्या अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण परिसर शोकमग्न झाला होता। अरुणाचल प्रदेशात कर्तव्य बजावत असताना अपघाती निधन झालेल्या सागर पाटील यांचं पार्थिव गुवाहाटी मार्गे पुणे इथं आणल्यानंतर सुळंबी गावात दाखल झालं। पार्थिव देह गावात पोहोचताच वातावरण शोकमग्न झालं। प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि ओठांवर शहीद सागर पाटील अमर रहे आणि भारत माता की जयचा जयघोष होता। सुळंबीच्या मातीचा हा वीर सुपुत्र गावात परतला, मात्र जिवंत नव्हे तर तिरंग्यात लपेटलेला। हा क्षण प्रत्येकासाठी हृदय पिळवटून टाकणारा ठरला। संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला, तर दुसरीकडे दुःखाचा गहिवरही प्रत्येकाच्या मनात होता। शासकीय इतमामात वडील शंकर पाटील, पत्नी सुविधा पाटील, मुलगी अनया आणि ईशा पाटील, भाऊ राजेंद्र पाटील, बहीण सारिका केंडे, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, के.पी. पाटील, ए.वाय. पाटील, रणधीर मोरे, सभापती आर.वाय. पाटील, सरपंच सुरेखा गुरव, पोलीस पाटील संतोष पाटील, नायब तहसीलदार प्रशांत ढगे, विस्तार अधिकारी लालासो मोहिते, पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, माजी सैनिक संघटनेच्या वतीनं कॅप्टन तानाजी खाडे, सीआरपीएफ पोलीस निरीक्षक विशाल चंद्रा यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। यावेळी सीआरपीएफ जवानांची तुकडी, राधानगरी पोलीस, यशवंतराव पाटील विज्ञान महाविद्यालयाचे एनसीसी युनिट, विद्यामंदिर सुळंबी, सोळांकूर हायस्कूल, मोरे आणि खराटे हायस्कूल, सरवडे या विद्यार्थ्यांनी गर्दीवर नियंत्रण करत पार्थिवावर पुष्पवृष्टी केली। सीआरपीएफच्या जवानांनी बंदुकीच्या 3 फैरी झाडून मानवंदना दिली। अंत्ययात्रेत उपस्थित प्रत्येकानं अश्रुपूर्ण डोळ्यांनी आपल्या वीराला अखेरचा सलाम केला। 22 वर्ष देशाच्या विविध ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या या जवानानं आपल्या शौर्यानं आणि निष्ठेनं देशसेवेचा आदर्श घालून दिला। यावेळी मनोज फराकटे, अरुण जाधव, नेताजी पाटील, सूर्यकांत पाटील, नंदकिशोर सूर्यवंशी, फतेसिंग पाटील, सुरेश चौगले, चंद्रकांत चौगले आणि सुळंबीसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।